अजय महाराज बारसकर माझ्यासोबत सध्या आहेत। महाराज, तुम्ही महात्मा गांधी यांचा पुतळ्यासमोर बसलं होतं, तुम्हाला पोलिसांनी इथे आणलं होतं, नेमकी पोलिसांनी आता तुम्ही सोडलं, काय प्रतिक्रिया असेल? प्रतिक्रिया अशी की 2006 पासून मराठा समाजाला न्याय हक्काचं आरक्षण मिळावं या लढाईत आम्ही होतो। मधल्या काळात जरांगे पाटलांनी त्या आंदोलनामध्ये माझ्यावर व्यक्तिशः माझ्यावर चारित्र्य हाणण्याचे बेछूट आरोप केले आणि त्याच्यातून माझं कुटुंब, माझं स्वतःचं व्यक्तिगत आयुष्य उद्ध्वस्त झालं। आणि एवढंच नाही तर माझ्यावर म्हणजे सामाजिक, माझ्यावर आर्थिक, माझ्या जीवितावर हल्ले झाले। आणि मग ही बाब मी प्रकर्षानं हे सत्य समोर आणलं आणि मग पुन्हा त्याच्यातून एक संघर्ष निर्माण झाला। मी गेले 4 महिने एक शब्दही बोललो नाही, तरीसुद्धा माझ्या पाठीमागं मला मारण्यासाठी जरांगेंचे समर्थक कुणी असू द्या ते सगळे माझ्या पाठीमागं लागले। ते पंढरपूरचा प्रकार आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून माझ्या मनातली व्यथा, माझी तळमळ ही मी कुणाकडे मांडावी, तर मग मी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसलो, जिथं महात्मा गांधींना जसं आफ्रिकेमध्ये त्या रेल्वेच्या डब्यातून काढलं, तसं जरांगेंच्या एका स्टेटमेंटमुळं, मी बलात्कारी भोंदूबाबा आहे, एका स्टेटमेंटमुळं मला माझ्या समाजव्यवस्थेतून मला त्याचा खूप त्रास झालेला आहे सगळा। आणि म्हणून याची तिथं बसण्याकरता म्हणजे तुकोबांची गाथा पारायण करण्याकरता मी तिथं गेलो। पण तिथं यांनी सांगितलं की इथं बसता येत नाही, की ती जागा असं ॲक्च्युअल माझं हे आंदोलनच नाही, माझं सरकारकडे कोणती मागणीच नाही, माझा धावा पांडुरंगाशीच आहे। हे असं का व्हावं माझ्या जीवनात, आम्ही तर खरं चांगलं काम करतो, हे असं का व्हावं म्हणून मी तिथं तुकोबांच्या गाथेचं पारायण करतो। त्यांनी मला तिथून इथं आणलं, पण माझ्याकडून जबाब लिहून घेतला, इथं करता येत नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, कोर्टाचे काही डिस्ट्रिक्शन येतं। पण ही जी सत्य सांगण्याची जी लढाई आहे माझी, ही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी चालू ठेवणार। जरांगे पाटलांचं सत्य म्हणजे जरांगे पाटलांना कायद्याची काडीचीही अक्कल नाही, सगळे सोयरेंमुळं मराठा समाजाचं कुठलंही कल्याण होणार नाही, हे ते जर खरे असतील ना तर इथं मुंबई हायकोर्टाचे मराठा समाजाचे विद्वान नामांकित वकील येतं, मी घेऊन येतो, त्यांनी घेऊन यावा। आणि सगळे सोयरेमुळं तो सगळे सोयरे कसा टिकन हा एक आपण त्याची चर्चा करू। आणि दुसरं, सगळे सोयरेमुळं सगळ्या 6 कोटी मराठ्याचं कसं कल्याण होईल एवढंच त्यांनी पटवून द्यावं, एवढं सिंगल। या सगळा हा भंपकपणा, हा भ्रामकपणा आणि या भोळ्या भाबड्या समाजाला फार मोठं आमिष दाखवलं, करोडो लेकरं बाळं कलेक्टर होणार असं स्वप्न दाखवलं। त्याच्यामुळे ते बिचारे भोळे लोक त्यांच्या पाठीमागं आहे आणि ते भरकटलाय, सामाजिक घडी उद्ध्वस्त झाली। रोज उठून राजकीय, याला शिवाय दे, त्याला शिवाय दे, 288 पाडायचे, 288 लढाई सुरू झाली। ही मराठवाड्याची होती, पण ही मराठवाड्याची लढाई तुमच्या राजकीय स्वार्थाकरता ती पुऱ्या महाराष्ट्रात आग लावून ठेवली। आम्ही त्यांचे सहकारी होतो, आम्ही बरोबर काम करत होतो, आमच्यासारखे 20 जण होते, हे 20 जण कुठे आहेत आता? जरांगे पाटील 20 लोकांना सांभाळू शकत नाही, ते 288 कधी सांभाळणार? छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 2 सहकारी आहेत, नेताजी पालकर, बाजाजी नाईक निंबाळकर, हे मुस्लिम झाले। शिवाजी महाराजांनी त्यांना जाऊन परत आणलं, भांडणं होतात, चुका होतात, घरात एका घरात भांड्याला भांडं लागतं, तर तुम्ही काय केलं? 2 महिने आम्हाला बोलावणे, 4 महिने मी शांत होतो, काय तुम्ही एक फोन लावला, जाऊ द्या महाराज, चुकलं माकलं, काहीच नाही, फक्त अहंकार। ह्या माणसाकडं नेतृत्वाचं कुठलंही लक्षण नाही। हा माणूस एवढा मोठा समाज खड्ड्यात नेऊन घालणार, बऱ्यापैकी नेऊन घातलेला आहे तिने, आता लोकांना समजत नाही, लोक माझ्यावर रागराग करतात, पण वस्तुस्थिती आणि सत्य मी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। माझ्या शेवटच्या आणि माझं भांडण, आजची मागणी तर माझी पांडुरंगाकडेच होती, हे काय घेऊ केलं? आणि दुसरी मागणी अशी होती की पांडुरंगाकडे, पांडुरंगा हे मराठवाड्यातले जे शेतकरी आहेत ते खूपच त्यांची अवस्था दयनीय आहे, पाणी नाही, शिक्षण नाही, काय नाही। आणि म्हणून मी कायद्याचा अभ्यासक आहे, घटनेचं 371 कलम काय सांगतं की मराठवाड्यातल्या लोकांना शासन शिक्षणासाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देऊ शकतं। माझी अशी मागणी आहे, म्हणजे पांडुरंग सरकारकडे मागणी नाही, आता पांडुरंगानं सरकारला अशी सद्बुद्धी द्यावी की मराठवाड्यातील सगळे गरीब, मराठा तर असतीलच पण इतर सर्व ज्यांना काही सोयीसुविधा उपलब्ध मिळत नाही, अशा सर्वांना गरिबांना सरकारनं त्यांच्या बालवाडीपासून तर डॉक्टर, इंजिनियर, परदेशातल्या शिक्षणापर्यंत सगळा खर्च त्याचं सरकारनं त्याचे पैसे भरावे, मोफत करावं अशी मागणी। आणि लवकरच मराठवाड्याच्या या प्रश्नासंबंधी मी पुढचं म्हणजे माझं उपोषण, आता त्यांनी मला खूप विनंती केली, बाबा मुंबईत कायदा व्यवस्थेची परिस्थिती असं नका करू, तसं नका करू, तर मी निश्चित पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला कळवीन मी कुठं बसणार आहे। पण मी जोपर्यंत खरं बाहेर येत नाही तोपर्यंत थांबणार नाही। ही झुंडशाही महाराष्ट्रात चालली ना, म्हणजे एकेकावर अटॅक करायची, कुणी विरोधात बोलला की त्याला संपून टाकायचं, घाणेरडी भाषा। आपण
तुम्ही तुमच्या चॅनेलवर कसं दाखवता मलाही एक हे की काय हा माणूस काय खातो तो, मग अरे टीका करा ना. ते करप्टेड येते, भ्रष्टाचारी येतं, ते आपल्याला न्याय देत नाही, ते सरकार हे फसवणारच असतं, हे सगळं खरं आहे. पण तुम्ही स्तर जो आहे आपला, आपण ज्ञानोबा तुकोबारांचे वंशज आहोत, आपला भाषेचा स्तर काय असला पाहिजे, आपण काय बोललं पाहिजे, काय वागलं. 6 कोटी समाजाचा नेता म्हणवणाऱ्या माणसांनी इतकं खाली नळावरच्या भांडणासारखं बोलावं, याचं आम्हाला दुर्दैव आहे. माझं तर विनंती आहे, बॅरिस्टर, वकील, डॉक्टरेट, PhD असलेला हा मराठा समाज, वैज्ञानिक असलेला मराठा समाज, जगाच्या पाठीवर गेलेला मराठा समाज, आणि त्यांनी असा 4थी 5 काय किती शिक्षण आहे मला माहीत नाही, असा असणारा असा घाण बोलणारा नेता निवडला. मला याचं दुःख वाटतं आणि हे जागृत मी करणार आहे. तुम्हाला काय वाटलं हे आंदोलन जे मराठा आंदोलन आहे जरांगे पाटलांचं ते भरकटलं आहे? अरे बिलकुल भरकटलं आहे. भरकटलं नाही काय. आरक्षण कशासाठी सुरू झालं? मराठवाड्यातल्या 123 गोदा पट्टाचा जो पट्टा होता तिथल्या लोकांचं आंदोलन होतं, आणि हा अपघाताने आलेला आहे. हे काय कमावलेलं शरीर पैलवानांनी आणि सुजलेलं शरीर, हे 2 फरक येतं. एक माझी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना विनंती, आपण एक स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. 1 सप्टेंबर 2023च्या आधी आपण जरांगे पाटलांना ओळखत होतो का? याचं उत्तर 99% ते गोदा पट्टा सोडून 99% लोक म्हणतात आम्ही ओळखीतच नव्हतो. अपघातानं एक लाठीचार्ज झाला आणि त्या लाठीचार्जमधून ह्या नेतृत्वाचा जन्म झालेला आहे. आणि ह्या नेतृत्वाने आगी लावण्याचं काम केलं आहे. प्रचंड आगी, भरकटलं नेतृत्व. कोणाच तरी फायदा करायचा, 288 आणायचे का 288 पाडायचे? बरं पाडा त्यांना, मी काय त्यांचं नाहीच आहे. पण ज्यांना आणलं, उदाहरणार्थ कल्याण काळेंना निवडून आणलं, मराठा समाजाच्या लोकांनी मतं दिले, त्यांना निवडून आणलं, आणि हे जे कल्याण काळे आहेत हे म्हणतात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही, आणि हाकेच्या स्टेजवर जातात. मला जसे फोन करतात तसे आपण त्यांना फोन का नाही करत? प्रकाश आंबेडकर साहेबांनी भूमिका घेतली, सगळे सोयरे भेसळ आहे तोंडावर म्हणले. मनोज जरांगेंचे ते भेसळ आहे म्हणले. एकाने फोन नाही केला. हे काय हिंमत नाही ना. आंबेडकर साहेबांचे अनुयायी कसे वाघ येतं कसे फाडून खातेन हे त्यांना माहिती आहे. गरीबाला कोणी बी दादागिरी करतं, मला कोणी फोनला येतं, काही शिवाय देतं घाण घाण. अरे हिंमत असते ना, त्यांच्या संग लढा ना, त्यांना बोला ना, त्यांना फोन करा, जा या मराठा आंदोलनाचा कोणाला फायदा होतोय राजकारणात? बिलकुल. आता तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांच्या सगळ्या याच्यामुळं कोणाला फायदा आला, कोणाची सीटं निवडून आली? तर सरळ सरळ त्या महाविकास आघाडीचे जे काँग्रेस असन, पवारसाहेबांची राष्ट्रवादी असन आणि उद्धव साहेबांची शिवसेना असन, आज हे 3ही पक्ष मराठा आरक्षणाबद्दल बोलायला तयार नाहीत. काँग्रेसची तर सरळ सरळ भूमिका आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देताच येणार नाही. सरळ वडेट्टीवार असतील, पटोले साहेब असतील, त्यांची ते कल्याण कुणी असतील ते लोक नकार देतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं, पवारसाहेबांच्या वतीनं, 8 खासदारांच्या वतीनं संसदेत जी भूमिका मांडली अमोल कोल्हे साहेबांनी, खासदार अमोल कोल्हे, त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण भेटावं, पण ते वेगळं, ओबीसीतून नाही. आणि माननीय उद्धव साहेब ठाकरेंची तर भूमिका अशी का आरक्षणच बंद करा, म्हणजे आर्थिक निकषावर आरक्षण द्या. माननीय बाळासाहेबांची तीच मागणी आहे, उद्धव साहेबांची तीच मागणी आहे. मग आपल्या मराठा जी मूळ मागणी जरांगे पाटलांची आहे त्या मागणीला कुणीच देत नाही. आणि हे आरक्षण पुरं भरकटलं आहे. रोज सकाळी उठायचं, तो दरेकर असा आणि तो कोण छगन भुजबळ असा आणि फडणीस असा, अरे ते कसे असू, समाजाच्या हातात काय पडलं, समाजाला कसा फायदा होईल याचं चिंतन मंथन केलं पाहिजे. याचं एक हे पाहिजे तुमच्याकडं, एक प्लॅन पाहिजे, रोडमॅप पाहिजे. आता आपल्याला आज हे करायचं ते करायचं आणि चांगल्या मार्गाने करायचं. किती मिळू शकला असता समाज, एवढा समाज जगाच्या पाठीवर, एवढा समाज एक झाला नाही, किती मिळू शकला असता. आणि काय मिळालं याचा जर लेखाजोखा काढला ना, आमच्या हातात, आमच्या ताब्यात काय आहे, फक्त आमच्याबद्दल, मराठ्यांबद्दल लोक राग व्यक्त करतात ओबीसीचे, आमच्या पदरामध्ये फायदा नाही झाला. किती दाखले मिळाले मराठवाड्यात? 47,000. मी मग असे आकडे सांगितले, काही 47,000 आकडे मिळाले, नोंदी मिळाल्या, आणि 1,37,000च दाखले मिळालेत. त्याच्यामध्ये 90%, मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो काय आहे, दुसऱ्याला शिवाय दिल्याने काय प्रॉब्लेम होतो, 90% लोकांना आडनावच नाहीत. मराठवाड्यात ज्या नोंदी सापडल्या ना, सखाराम, तुकाराम आणि आडनाव नाही कुणबी, अशा पद्धतीची 90%. ज्या वेळेस याच्या व्हॅलिडिटीकडे जाईल आणि मग हा सखाराम तुकाराम, हा तू आता काय तुमचं नाव आहे समजा बारसकर, तर हा तुमचा पूर्वज कसा, हा सिद्ध कसा करायचा? आता हे लोक सहकार्यकर्ते चाललाय गाडा,
आणि यांच्या आंदोलनामुळं आमच्या पश्चिम महाराष्ट्रातला कुणबीचा जर सर्वे झाला, कुणबीचा जर डाटा गोळा झाला, तर ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कुणबी नोंदीला धोका या जरांगे पाटलांच्या या सगळ्या फाटक्या तोंडामुळे निर्माण होणार आणि महाराष्ट्रातल्या इतर पश्चिम महाराष्ट्र, कोकण इकडल्या लोकांचं सुद्धा कुणबीचं आरक्षण जायला बसले. शेवटचा प्रश्न, पोलिसांनी तुम्हाला पोलीस ठाण्यात आणलं होतं, काय बोलणं झालं, आता तुमची पुढची वाटचाल काय असेल? पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता, तुम्ही तुकोबारायांचं नाव घेता, मग तुम्हाला कायद्याचं पालन करता आलं पाहिजे. मी त्यांना सांगितलं, साहेब माझं काय, मला कळतं मी केस लॉज घेऊन बसलो तिथं. विधिमंडळाच्या जो 1998चा विनोद दवाविरुद्ध महाराष्ट्र शासन हा केस लॉ आहे की या विधिमंडळाच्या आवारात 1 किलोमीटर उपोषण करायला आंदोलन परवानगी नाही. पण माझं आंदोलनच नाही ना, माझी सरकारकडे मागणीच नाही, माझी देवाकडे मागणी आहे आणि मी आत्मक्लेश आत्मचिंतन महात्मा गांधीसमोर करतो. पण ठीक आहे, कायदा माझ्यामुळं लोक गोळा होणार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होणार, पोलिसांचंही आपल्याला ऐकावं लागतं, समाजगाडा न्यावा लागतो आणि म्हणून मी माझं जे आंदोलन आहे ते आंदोलन चालूच ठेवणार आहे. पुढं करायचं मी आपल्याला जाहीर करेल. धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिश रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.